मी परमेश्वराच्या थोर नावाची उपकार स्तुती करत आहे की प्रभूने पुन्हा एक बार एक संधी दिली त्याच्या पुत्राचे गौरव करण्याची आणि तुम्हामध्ये वचन सेवा करण्याची. त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो. सर्व जबाबदार बंधूंचे देखील मी आभार मानतो की अशी प्रभूची सेवा करण्याची ही अमूल्य संधी मला प्राप्त करून दिलेली आहे. आणि सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझा प्रेमाचा सलाम. जे आम्ही जुने विश्वासणारे आहोत किंवा जे आम्ही नवीन विश्वासणारे आहोत, आमच्या विश्वासाच्या जीवनाची सुरुवात जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेल्या देवाबरोबर आपल्या ओळखीपासून आहे. आणि म्हणून जितकं जास्त आपण देव आणि त्याचा पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीमध्ये वाढतो, तितकेच आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये बलशाली, उपयोगी आणि परिणामकारक जीवन जगू शकतो. आणि म्हणून ज्यावेळेस आजच्या या दिवसासंबंधी मी प्रार्थना करीत होतो, प्रभूने माझ्या मनामध्ये हा विचार दिला, अद्भुत पुत्र, मार्वलस सन ऑफ गॉड. आणि त्याविषयी काही ज्या विचार, काही गोष्टी प्रभूने माझ्या मनात दिलेल्या आहेत, मी सांगू इच्छित आहे प्रार्थनेपूर्वक प्रभूपासून जे मला प्राप्त झालेलं आहे तेच मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधूंनी मला 40 ते 45 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 11 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत. मी माझ्या वेळेच्या आतमध्ये थांबण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. माझ्या बरोबर या यशया याचं पुस्तक त्याचा अध्याय 9. यशया याचे पुस्तक त्याचा अध्याय 9, बुक ऑफ आयझया चॅप्टर 9. आणि त्याचे मी 6 वचन वाचत आहे. वास्तविक पाहता माझी सर्व सेवा हिंदीमध्ये होत असते. माझी मातृभाषा मराठी आहे. मी प्रयत्न करत आहे, एखादा शब्द हिंदी आला तर कृपया समजून घ्या. मी 6वं वचन वाचत आहे मराठीमध्ये. यशया याचं 9वं अध्याय त्याचं 6वं वचन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. हेच वचन मी हिंदीमध्ये देखील वाचत आहे. 6वं वचन. क्योंकि हमारे लिए एक बालक उत्पन्न हुआ, हमें एक पुत्र दिया गया, और प्रभुता उसके कांधे पर होगी, और उसका नाम अद्भुत, युक्ति करने वाला, पराक्रमी परमेश्वर, अनंत काल का पिता और शांति का राजकुमार रखा जाएगा. हिंदी मध्ये आम्ही एक शब्द आणखी वाचतो, और उसका नाम अद्भुत युक्ती करने वाला. मराठीमध्ये तो शब्द आलेला नाही. इंग्लिश मध्ये देखील तो वाक्य आहे. फॉर इंग्लिश वाचत आहे, फॉर अनटू अस ए चाइल्ड इज बॉर्न, अनटू अस ए सन इज गिवन, and the government will be upon his shoulder, and his name will be called wonderful. नंतर कोमा आहे, नंतर काउन्सलर दिलेला आहे. हिंदीमध्ये अद्भुत युक्ती करनेवाला एकच शब्द दिलेला आहे. केजेवी बायबल इंग्लिश मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी वंडरफुल आणि काउन्सलर हे 2 शब्द उपयोगात आणलेले आहेत. मूळ भाषांतरामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी देखील पुष्कळ भाषांतरांमध्ये आपल्याला हे 2 शब्द पाहावयास मिळतात वेगवेगळे. अद्भुत, युक्ती करणारा. आणि मराठीमध्ये तो शब्द आला नाही, परंतु हिंदी आणि इंग्लिश मध्ये आलेला आहे. तो असा आहे की त्याचे नाव म्हणजे कुणाचे या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेलं आहे. त्याचे नाव अद्भुत, नंतर युक्ती करणारा. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण 6च्या सुरुवातीस वाचलं, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिलेला आहे, पुत्राविषयी म्हटलेलं आहे, त्याचे नाव अद्भुत आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या संदेशाचा शीर्षक आहे अद्भुत पुत्र, मार्वलस सन. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो खरोखर अद्भुत आहे, त्याचे नाव अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या जितक्या गोष्टी आपण विचार करू, या शीर्षकाला घेऊन अभ्यास करू, तर आपल्याला वेळ पुरणार नाही. इतक्या अद्भुत गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. आणि तो खरोखर इतका अद्भुत आहे, कारण त्याच्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पित्याला आणि त्याच्या पुत्राला ओळखणे हेच अनंत कालाचे जीवन आहे. याचा अर्थ असा आहे
की ज्यावेळेस आपण स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर राहू, अनंत कालासाठी आपण त्याच्या ओळखीमध्ये रोज आणि रोज वाढणार आहोत. त्याचे अद्भुत गोष्टी आम्हाला समजणार आहेत. रोज अनंत कालाच्या समयापर्यंत देखील त्याची ओळखीमध्ये आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. जर स्वर्गामध्ये ही गोष्ट आहे, तर पृथ्वीवरती ती किती अद्भुत असणार आहे. आम्ही पृथ्वीच्या आमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत रोज कितीतरी वेळ आपण ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखी संबंधी वाढण्यास प्रयत्न केला, विचार केला, मनन केला, अभ्यास केला, तरी पूर्ण ओळख आम्हाला मिळू शकत नाही, कारण तो अद्भुत आहे. ही इज मार्वलस. त्याच्या स्वभावाविषयी जर आपण विचार केला, तर त्याचा स्वभाव अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्तासारखा कुणाचा स्वभाव नाही. त्याच्या गुणांविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्याच्यासारखे गुण जे त्याच्या ठायी आहेत ते अद्भुत आहेत. तसे गुण कुणाच्या ठायी नाही. त्याच्या पवित्रतेविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, तो इतका पवित्र आहे की ते अद्भुत आहे. त्याच्यासारखा तोच आहे. केवळ पिता आहे आणि पुत्र आहे. ते इतके पवित्र आहे की त्यांच्यासारखं कोणी पवित्र नाही. त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, पुष्कळ गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत त्याच्या असण्याविषयी आम्हाला वर्णन करतात. आज 4 गोष्टी त्याच्या अद्भुत ज्या आहेत, ज्या देवाने माझ्या मनात दिल्या, त्या मी बोलणार, तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यापूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी मत्तेमध्ये आम्ही ज्यावेळेस जातो, तो 2 वेळा स्वर्गातून पित्या पवित्र परमेश्वर पित्याने असं वाणी केली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. असं जे वाक्य पित्याने केलं ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताविषयी केलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टींमध्ये अद्भुत आहे, वेगळा आहे. पित्याच्या आज्ञापालनाविषयी पहा, तो अद्भुत आहे. त्याच्यासारखं आज्ञापालन कोणी केलं नाही, करू शकत नाही. पित्याप्रती त्याच्या प्रेमाविषयी पहा, ते अद्भुत आहे. पित्याप्रती प्रभूच्या पुत्राच्या समर्पणाविषयी पहा, ते अद्भुत आहे. पित्याची इच्छा करण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, तो अद्भुत आहे. आणि म्हणून प्रभू स्वतः परमेश्वर स्वर्गातून म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. पहा, या जगातून जे काही निर्माण झालेलं आहे, या जगाच्या संबंधी ज्या सर्व गोष्टी आहेत, आम्ही वचनात वाचतो, ते सर्व लयास जाणार आहेत. त्या सर्व एक दिवशी संपणार आहेत. परंतु ज्यावेळेस आपला संबंध प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाबरोबर होतो, प्रभू येशू ख्रिस्त एकच असा आहे, जो या पृथ्वीवरती आला, पृथ्वीवरती राहिला, ज्याचा संबंध पृथ्वीवरील लोकांबरोबर आला, परंतु त्याच्या संबंध जे जे कोणी येतं ते लयास जाणार नाही. ते अनंत कालाच्या वेळेसाठी ते जिवंत राहणार आहेत, आणि ते तुम्ही आणि मी आहोत. कारण ज्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकच पृथ्वीवर असं नाव आहे, ज्या नावामध्ये प्रेषित 4:12 मध्ये आम्ही वाचतो, ज्या नावामध्ये तुम्हाला आणि मला पापांची क्षमा आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त एकच असा अद्भुत मध्यस्थ आहे, जो पित्यामध्ये आणि मनुष्य जातीमध्ये मध्यस्थी करू शकतो, कारण तो अद्भुत आहे. तो सर्व अधिकारी आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो प्रेमाने भरलेला आहे, तो अतुल्य, अवर्णीय, अनन्य साधारण तो आहे. तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचा आणि माझा संबंध जुडल्यामुळे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही आणि मी अनंत कालासाठी आता जगणार आहोत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 11-12 वचनामध्ये आम्ही लाजराच्या मृत्यूमधून त्याला जिवंत केल्याविषयी आम्ही वाचतो. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मार्था मरियेला म्हणत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. ते पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला लाभलेलं आहे. आणि म्हणून आज विश्वासणारी जे जिवंत आहेत, वास्तविकरित्या देवाच्या वचनाच्या अभ्यासाप्रमाणे जर आम्ही पाहिलं, तर आम्हाला मृत्यू नाही, आम्ही अनंत कालासाठी जगणार आहोत. का? कारण आमचा संबंध त्या अद्भुत पुत्राबरोबर आला. या जगातील दुसरी कुठलीही गोष्ट नाही ज्याच्याबरोबर आमचा संबंध आल्याने ती गोष्ट संपणार नाही किंवा लयास जाणार नाही. परंतु एकच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तो असा अद्भुत आहे की ज्यावेळेस त्याचा आणि माझा आपला संबंध जुडतो, ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो,
त्यावेळेस ते अनंत कालाचं जीवन आम्हाला प्राप्त होतं. आम्ही लयास जाणार नाही, आमचा नाश होणार नाही, आम्ही नरकात जाणार नाही, कारण आमच्या ठाई त्याचा पुत्र जो अद्भुत आहे तो निवास करत आहे. आपण प्रभूचे उपकार मानूया. ज्या 4 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे त्या या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत त्याच्या ठाई असलेलं प्रेम, वंडरफुल लव्ह, मार्वलस लव्ह. दुसरी गोष्ट तुमच्या समोर जी मला ठेवायची आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे अद्भुत काम, वंडरफुल वर्क ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. तिसरी गोष्ट जी तुमच्या समोर मला ठेवायची आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताची अद्भुत नम्रता, वंडरफुल हंबलनेस ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, मार्वलस हंबलनेस ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आणि चौथी गोष्ट जी तुमच्या समोर मला ठेवायची आहे तो म्हणजे अद्भुत मध्यस्थ जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, वंडरफुल मेडिएटर लॉर्ड जीसस क्राइस्ट. या 4 गोष्टी मला माहिती नाही समयाच्या आतमध्ये मी पूर्ण करू शकेल किंवा नाही, परंतु पहिली गोष्ट आम्ही पाहतो देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत प्रीतीविषयी, जो या अद्भुत प्रीतीने भरलेला आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो त्याने प्रथम आमच्यावर प्रेम केलं, आम्ही त्याच्यावर प्रथम प्रेम केलं नाही. देवाच्या वचनामध्ये रोमकरस पत्रामध्ये आम्ही वाचतो की त्याने आपल्यावरील प्रेमाचं हे प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? की तुम्ही आणि मी पापी असतानाच ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मृत्यू पावला, मरण साहिलं, क्रुसावरती तो मेला. ज्यावेळेस मृत्यूविषयी आम्ही विचार करत आहोत ही गोष्ट सांगणं मला गरजेचं वाटत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मृत्यू हा नव्हताच, कारण देवाच्या वचनात आम्ही स्पष्ट वाचतो पापाचे वेतन हे मृत्यू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पापच केलं नव्हतं म्हणून त्याला मृत्यू नव्हताच, त्याला मरण नव्हतेच. तो जरी मनुष्य शरीरामध्ये होता तरी तो मरू शकत नव्हता, त्याला मृत्यू आला नसता, मृत्यूने त्याच्यावर अधिकार करू शकला नसता. त्याचं कारण असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे जन्मापासून, त्याचा जन्म कुवारिकेपासून झाला, ते अद्भुत आहे. तो इतका पवित्र आहे, तो इतका निष्पाप आहे, त्याच्या ठाई पापाचा लवलेश नाही, तो विचाराने देखील त्याने कधी पाप केले नाही. असा तो पवित्र असल्यामुळे त्याला मृत्यू नव्हता. परंतु तो का मेला? त्याचं मरण्याचं कारण हेच होतं ज्या रोमकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये वाचतो, तुमच्यावरील माझ्यावरील प्रीतीस्तव आम्ही अयोग्य असतानाच, आमची लायकी नसतानाच, मला म्हणू द्या धैर्याने, आजही आमची लायकी नसताना प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या प्रीतीस्तव त्याने मरण साहिलं आहे. यावेळेस आपण दुसरे शमूएल पहिला अध्याय 26व्या वचनामध्ये जातो. त्या ठिकाणी दावीद आणि योनाथानाच्या प्रेमाविषयीचं वर्णन केलेलं आहे. मराठीमध्ये त्या प्रेमाला म्हटलेलं आहे विलक्षण प्रेम, जे प्रेम योनाथानाने दाविदावर केलं. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे अद्भुत प्रेम, इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे वंडरफुल लव्ह. आणि ते उत्तम उदाहरण आहे. वास्तविक पाहता त्याच्यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आपण ते उदाहरण म्हणून उपयोगात आणू शकत नाही, तरी देखील आम्हाला समजावं म्हणून योनाथान शाऊलाचा पुत्र, शाऊलच्या मनात दाविदाविषयी वैरी आहे, राग आहे, द्वेष आहे, तरी देखील योनाथान दाविदावर प्रेम करत आहेत. योनाथानाने दाविदाच्या सोबत जे सर्व प्रेमापोटी केलेलं आहे आम्ही त्याच्या वचनामध्ये, देवबापाच्या वचनामध्ये वाचतो. योनाथान दाविदावर सीमा पलीकडे असीमित प्रेम करत असलेलं आम्हाला पाहावयास मिळतं. ते आहे विलक्षण प्रेम, अद्भुत प्रेम. तुमचा आणि माझा थोर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतो. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. यशया 53 मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्याचं 2, 5 आणि 10 वचन, त्या ठिकाणी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दुःख सहनाविषयी वाचतो. तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे परमेश्वर पित्याच्या हे मर्जीच आले की त्याने आपल्या पुत्राची ताडना करावी. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे की पिता के ये मर्जी में आया कि उसे वो कुचले. कोणता पिता आपल्या पुत्राविषयी असे विचार करेल? त्याला स्वतः पित्याने पुत्राची ताडना केली, त्याला रोगी होण्याचा अनुभव दिला,
ते आहे प्रेम, अद्भुत प्रेम जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. रोमकराच्या पत्रामध्ये दावीद म्हणतो, देवाच्या या प्रेमापासून आम्हाला कोण विभक्त करील? उपासमार, तलवार, तिथे पुष्कळ मोठी लिस्ट आहे. कोणीही देवाच्या या प्रेमापासून तुम्हाला आणि मला विभक्त करू शकत नाही, कारण हे अद्भुत प्रेम आहे प्रभूचं, पित्याचं आणि पुत्राचं. आणि म्हणून तो अद्भुत पुत्र आहे, कारण त्याच्या ठाई हे अद्भुत प्रेम आहे. ज्या प्रेमामुळे आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत, ज्या त्याच्या प्रेमामुळे आजही तो तुम्हाला आणि मला सहन करीत आहे. का आम्ही पाप करत नाही का? का आज आम्ही चुकत नाही का? आम्ही कितीतरी चुका करतो, आम्ही कितीतरी वेळा पाप करतो, परंतु त्या देवाच्या प्रेमाबद्दल आपण देवाची उपकार स्तुती करूया, त्याचा गौरव करूया, कारण त्याच्या ठाई ते अद्भुत प्रेम आहे. दुसरी गोष्टीकडे आपण जाऊया. देवाठाई असलेले अद्भुत कार्य, वंडरफुल वर्क्स ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. ज्यावेळेस आपण मत्ते याचा शुभवर्तमान त्याचं 21वा अध्याय त्याचं 15 वचन वाचूया. मत्ते शुभवर्तमान 21:15. मध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. या ठिकाणी त्याने केलेले चमत्कार जे म्हटलेलं आहे, हिंदीमध्ये तिथे अद्भुत काम म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये वंडरफुल वर्क्स म्हटलेलं आहे. आणि त्याच गोष्टी ज्यावेळेस आपण स्तोत्र 107 मध्ये जातो, तर पिता परमेश्वराविषयी म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी 4 वेळेस स्तोत्र 107 मध्ये म्हटलेलं आहे, पित्याचे कार्य जे आहेत ते अद्भुत आहेत, वंडरफुल वर्क्स ऑफ लॉर्ड. आणि प्रभू ख्रिस्ताविषयी देखील आम्ही मत्तेमध्ये पाहतो. ज्यावेळेस आपण प्रेषिताच्या कृत्यांमध्ये जातो, प्रेषितांचे कृत्य त्याचा 2रा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि त्याचं 11 वचन. तिथे असं आपण वाचतो, तृतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्व कृत्य सांगताना ऐकतो. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले, ते आपापल्या भाषेमध्ये काहीतरी बोलत होते. आणि काय बोलत होते माहितीये? ते देवाच्या महान कृत्यांचे वर्णन करत होते. ते देवाचे जे अद्भुत काम आहे त्याविषयी ते बोलत असताना वेगवेगळ्या आपापल्या भाषेमध्ये ऐकताना त्यांना मिळालं. देवाच्या कामांविषयी बोलत असताना त्यांनी ऐकलं. मला तुम्हाला सांगू द्या, जे देवाचे सर्व काम आहेत ते अद्भुत आहेत. आज देवाच्या निर्मितीकडे पहा, पृथ्वीकडे पहा. सूर्य त्याच्या वेळेला उगवत आहे, त्याच्या वेळेला अस्त होत आहे. चंद्र त्याच्या वेळेला उगवत आहे, त्याच्या वेळेला तो अस्त होत आहे. या मर्यादा या सर्व सूर्य, चंद्र, तारांगणांना कुणी आखून दिल्या? समुद्र त्याच्या सीमा ओलांडून बाहेर येत नाही, त्याला ती सीमा कुणी दिलेली आहे? पृथ्वी आज जी फिरत आहे ती कधीही चुकीच्या वेगाने किंवा चुकीच्या दिशेने फिरत नाही, तिला कुणीही ही आज्ञा दिली? हे सर्व तुमच्या आणि माझ्या थोर देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आहे. इब्री पत्रामध्ये 1ल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण जातो, तर तिथे म्हटलेला आहे, तो निर्मितीचा शब्दाच्या द्वारे, त्याच्या शब्दाच्या द्वारे निर्मितीचा तो आधार आहे. योहान याचे शुभवर्तमान त्याच्या 1ल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस जातो, आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट वाचतो. आपण ते वाचूया. 3रं वचन, योहान 1:3. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही या ठिकाणी वाचत आहोत. सर्व काही त्याच्याद्वारे झालं आहे आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आज तुम्ही आपण जे सर्व पाहत आहोत, या निर्मितीचा स्रोत जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. या निर्मितीचे सामर्थ्य जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. या निर्मिती मागे जी योजना, जी ज्ञान आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. आणि म्हणून त्याचे कार्य जे आहेत ते अद्भुत आहेत. सगळ्यात महान चमत्कार म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या पापी व्यक्तीचा प्रवेश स्वर्गामध्ये होणं.
आणि हे अद्भुत कार्य देखील आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा आम्हाला मिळावी यासाठी स्वतः आपला देह त्या क्रूसावर बलिदान अर्पण म्हणून त्याने दिला. भयंकर दुःख प्रभूने साहिले. अद्भुत कार्य प्रभूने त्या क्रूसावरती परिपूर्ण केलेलं आहे. आपण थोडा विचार करू, ज्यावेळेस त्याला त्या क्रूसाकडे गोलगता नावात त्या टेकडीवर त्याला घेऊन जात होते, तो रस्ता किती आबडधोबड आहे. त्या रस्त्यावरून तुमच्या आणि माझ्या प्रभूला, साऱ्या सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवाला ओढत नेलं. तो तुमच्या आणि माझ्यासारख्या शरीरामध्ये होता. पुष्कळ वेदना, दुःख त्याने त्या शरीरामध्ये सहन केलं. त्याचे वस्त्र पाडण्यात आले, त्याच्या तोंडावर थुकण्यात आलं, त्याचे केस ओढण्यात आले, दाढी ओढण्यात आली, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचं मुकुट घातला, त्याच्या कुशीमध्ये भाला मारला. इतकंच नव्हे, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले. आणि हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर तुमचं आणि माझं तारणाचं कार्य पूर्ण व्हावं, ते अद्भुत कार्य करावं म्हणून त्याने सहन केलं. आज माझा आवाज ऐकणाऱ्यापैकी जर कोणी असेल ज्याने अजून आपलं जीवन या थोर देवाला दिलं नसेल, तर माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, प्रभूच्या त्या दुःख सहनाकडे लक्ष द्या. त्याच्या त्या अद्भुत प्रेमाकडे आज आपण लक्ष देऊया. तो अद्भुत पुत्र आहे, अद्भुत आहे खरोखर तो. आपण त्याचे गौरव करूया. तिसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. त्याची वेळ अभावी मी जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. तिसरी गोष्टीकडे आपण जाऊया. त्याची अद्भुत नम्रतेविषयी आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्तासारखा नम्र कोणी या पृथ्वीवर कधी झालाय नाही, कधी होऊ शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या करारामध्ये आपण मोशेविषयी वाचतो की पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये तो नम्र होता. परंतु देवाच्या गौरवासाठी मला सांगू द्या, मोशेपेक्षाही नम्र प्रभू येशू ख्रिस्त झाला. स्वर्गात उच्च सिंहासनावर विराजमान असणारा तुमचा माझा देव स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला, रिक्त झाला. फिलिप्पियराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, तो शून्य झाला. त्याने एका दासाचे स्वरूप धारण केले. इतकंच नव्हे, आम्ही वाचतो योहान 13 मध्ये त्यांनी आपल्या शिष्यांचे पाय धुतले. प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता अद्भुत आहे. त्याच्यासारखं नम्र कोणी होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं, तो त्याच्या शब्दाच्या द्वारे सर्व काही करू शकत होता. त्याची नम्रता पहा. त्या शिष्यांमध्ये यहुदा देखील होता. प्रभूला माहिती होतं हा मला धरून देणार आहे. प्रभूने त्या शिष्यांचे पाय धुतले. त्यावेळेस आपण या गोष्टींवर विचार करत आहोत. आणि ज्यावेळेस आपण आपला विचार करतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला कित्येक वेळा किती गर्व, आम्ही किती गर्विष्ठ प्रकारे वागतो. परंतु आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आपण पाहतो, नम्र प्रभू आहे. त्याने नम्रता धारण केली. तो एक राजा बनून येऊ शकला असता. या सर्व सृष्टीचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तो जन्माला येऊ शकला असता. न मरता तो प्रभू आहे, त्याला सर्व शक्य आहे. क्रूसावर न मरता त्याने दुसरा काही मार्ग निष्पन्न केला असता तुमच्या माझ्या तारणासाठी. जरी वचनात म्हटलेलं आहे की रक्त सांडल्याशिवाय पापाचं विमोचन नाही, परंतु देवाला काय अशक्य आहे. त्याने तसं न करता तो एक सुताराच्या घरी जन्माला आला. त्याने सुताराचं काम केलं. त्याचे भाव त्याला मूर्ख, पागल म्हणाले. लोकांनी त्याच्यावरती आळ घेतले. बालजबूलच्या सहाय्याने हा भूते काढीत आहे, काम करत आहे. सर्व काही सहन करणारा नम्र प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहत आहोत. त्याची नम्रता किती अद्भुत आहे. मरूपर्यंत तो आज्ञाकारी राहिला. आणि म्हणून देवपित्याने त्याला सर्वश्रेष्ठ नाव आणि सर्वश्रेष्ठ अधिकार, स्थान आणि गौरव दिलेला आहे.
असतोच तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या समोर ठेवत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त जो अद्भुत नम्रता धारण केलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु आज तो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये त्याच्या गौरवामध्ये आहे, की त्याच्या उजवीकडे आहे. तो गौरवी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो अति नम्र झालेला प्रभू, त्याला अति उच्च केलेलं आपण आपल्या डोळ्याने पाहणार आहोत. आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस शेवटच्या काळात ते लोक त्याला पाहतील, आपलं ऊर बडवून घेतील, कारण त्याच्यासारखं गौरव त्यांनी कधी कुणाचं पाहिलेलं नसेल, कोणी पाहू शकत नाही. तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याची नम्रता खरोखर अद्भुत आहे. त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. पुष्कळ ठिकाणी आपण प्रभूची नम्रता पाहतो. त्याच्या त्या नम्रतेविषयी जे अद्भुत आहे, त्या अद्भुत पुत्राचं आपण गौरव करूया. आणि शेवटची गोष्ट आपण पाहतो, तो अद्भुत मध्यस्थी करणारा तो देव आहे. इब्रिकरास पत्र त्याच्या 9व्या अध्यायामध्ये जाऊया. इब्रिकरास पत्र 9वा अध्याय त्याचे 15 वचन वाचूया. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच करिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. पहा, या ठिकाणी आम्ही पाहतो, तो नव्या कराराचा मध्यस्थ आहे. आपण पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ मध्यस्थीच्या प्रार्थना, मध्यस्थी करत असताना देवाच्या लोकांना पाहतो. अब्रामाने लोटासाठी मध्यस्थी केली, मोशेने इस्रायल राष्ट्रासाठी मध्यस्थी केली. नवीन करारामध्ये आम्ही प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहतो, पाऊल आपल्या इस्रायली भाऊबंधांसाठी मध्यस्थी करत आहे. परंतु ही जी मध्यस्थी आहे, जी प्रभू येशू ख्रिस्त करत आहे, ते अद्भुत आहे. त्याच्यासारखा मध्यस्थ दुसरा कोणी नाही. या ठिकाणी 15 वर्षामध्ये आम्ही स्पष्ट वाचतो, तो नव्या कराराचा मध्यस्थ आहे, याच करिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. त्या मृत्यूमधून आम्हाला सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः मध्यस्थी केली, करत आहे. आजही तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्यावेळेस आपण पहिले तिमोथेचं 2 अध्याय 5 वचनामध्ये वाचतो, देवा आणि मनुष्याच्या मध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्येच तो अधिकार आहे, ती योग्यता आहे की तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करू शकत आहे. आपण देवाचे उपकार मानूया. आजही ज्यावेळेस पहिले योहानाचे पहिले पत्र 7 ते 9 आपण वाचतो, ज्या वेळेस आपण पाप करतो आणि ज्यावेळेस आपण आपले पाप अंगीकार करतो, कबूल करतो, तो विश्वसनीय आहे. तो आमच्या सर्व अनितीपासून आम्हाला धुवून शुद्ध पवित्र करतो. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला धुवतो. हे कसं होतं माहितीये? यासाठी होतं कारण त्याने त्या क्रुसावरती आपलं अमूल्य रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलेलं आहे. आणि ते रक्त, ते अर्पण इतके सामर्थ्यशाली आहे की या सृष्टीच्या शेवटच्या व्यक्तीच्या तारणापर्यंत त्याचं तारण करण्यास आणि त्या पलीकडेही त्यांना अनंत कालासाठी सांभाळण्यास ते अर्पण सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त केवळ एकच योग्य आहे, अधिकारी आहे तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करण्यास. आज पिता ज्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे पाहतो, तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता आमच्या ठाई आढळते. प्रभू येशू ख्रिस्ताचं ती पवित्रता तुमच्या आणि माझ्या ठाई आढळते. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे त्याची धार्मिकता तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. त्याची पवित्रता तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच आमचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता, प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्रता आम्हाला मिळाली नसती, तर आम्ही स्वर्गात जाऊ शकलो नसतो. कारण स्वर्ग हे पवित्र आहे
देवाचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी कुठलाही पापी व्यक्ती पापाच्या सोबत प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून आपण या अद्भुत मध्यस्थी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, अद्भुत जो पुत्र आहे देवाचा, त्याच्याबद्दल देवाचे उपकार स्तुती करूया, त्याचे गौरव करूया. आपण 4 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहिल्या ज्या अद्भुत आहेत. त्याच्या अद्भुत प्रेमाविषयी आम्ही पाहिलं. त्याच्या अद्भुत कार्याविषयी त्याच्या अद्भुत कार्याविषयी आपण पाहिलं. त्याच्या अद्भुत नम्रतेविषयी पाहिलं आणि त्याच्या अद्भुत मध्यस्थीविषयी आपण पाहिलं. आणि असे पुष्कळ गोष्टी आहेत ज्या तुम्ही विचार करूया, अभ्यास केला जर आपण, तर आपल्या निदर्शनास येतात. तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा अद्भुत आहे. खरोखर तो ही इज वंडरफुल, ही इज मार्वलस. प्रभूचे आपण उपकार मानूया. पुष्कळ फोन मध्ये आल्यामुळे जो डिस्टर्बन्स झाला त्याबद्दल मी क्षमा मागत आहे. प्रभूने दिलेल्या या संधीबद्दल मी प्रभूचे उपकार मानतो. मी इथे थांबत आहे. देवाच्या नावाची स्तुती असो.